आहे बाकीची कोल्हापूर परिसरातली जी विकासाची कामं आहेत, मला वाटतं पुढच्या 25 तारखेला सोमवारी येणार आहे. त्यावेळेस मी आढावा बैठक मी आत्ताच कलेक्टरांशी पण बोललो, मला मुश्रीफांनी पण विनंती केली आणि आमच्या चीफ आयुक्तांना पण मी कमिशनर राहायला सांगितलं आहे कॉर्पोरेशनच्या, की मी त्यावेळेस येतो आणि मग त्यावेळेस सगळाच आढावा जे काही आपण कोल्हापूरच्या करता करतोय त्याच्या संदर्भातलं बाबा काय काय चाललंय, कुठं काही राज्याच्या स्तरावर कुठल्या काही परवानग्या देणं बाकी आहे का, निधीची कुठली काही उपलब्ध कमतरता आहे का वगैरे, ह्या सगळ्याचा आढावा घेतला जाईल. त्याच्यातनं जे प्रश्न अधिक गतीनं मार्गी लागणं गरजेचं आहे ते लावण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्या प्रशासनाला विश्वासात घेऊन करू. नाही नाही, हे प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या परीनं आपल्या पक्षाचं संख्या कशी वाढेल, पक्षाचं वातावरण कसं चांगलं होईल, कार्यकर्त्यांच्यामध्ये उत्साह कसा येईल, कारण पुढं काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ ठापलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं भाजप त्यांच्या परीनं, शिवसेना त्यांच्या परीनं, आम्ही आमच्या परीनं, विरोधक त्यांच्या परीनं, सगळेजण आपापल्या परीनं प्रयत्न करतायत. शेवटी जनता जनार्दन हे सर्वस्व आहे, ते त्याच्याबद्दलचा अंतिम निर्णय घेतात. पण जनतेच्या मनामध्ये विश्वास निर्माण करण्याचं काम हे ज्या त्या पक्षाला आणि ज्या त्या पक्षाच्या नेतृत्वाला आणि कार्यकर्त्यांना करावं लागतं. त्या उद्देशाने मी सांगलीमध्ये तो मेळावा घेतलेला आहे. हो, आता रेड अलर्ट महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा ठिकाणी केलेला आहे. खरं तर मी कालच मराठवाड्यात आपल्या बीडला झेंडावंदनाच्या निमित्ताने गेलो होतो. तिथं पावसाची तशी गरज होती. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये, उत्तर महाराष्ट्रात पावसाची गरज आहे. सगळ्यात कमी पाऊस आज महाराष्ट्रात कुठं आहे तुलनात्मक, तर तो तुमच्या माझ्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. तर तिथं आज पिकं नंदुरबार, धुळे, जळगाव या उत्तर महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमधली शेतकऱ्यांची पिकं पाण्याला आलेली आहे. परंतु मी आत्ताच चौकशी केली तर जळगावमध्ये पण ढगाळ वातावरण आहे आणि एकंदरीतच सगळीकडं हवामानाने असा अंदाज वर्तवलेला आहे की काही ठिकाणी रेड अलर्ट पण आहे, काही ठिकाणी येलो अलर्ट पण आहे आणि आत्ताचा हा पाऊस बऱ्यापैकी बरीचशी धरणं आता भरलेली आहेत, बरीचशी धरणं ओव्हरफ्लो झालेली आहेत आणि त्याच्यामुळं हा काही ठिकाणी पाऊस शेतीला पूरक आहे, शेतीला उपयोगी आहे. परंतु काही ठिकाणी मात्र आत्ता जी काही आपली खरीपाची पिकं आहेत ती जास्त पावसामुळं काही बाबतीमध्ये अडचणीत पण आलेली. पण राज्य सरकार त्याकडे बारकाईनं लक्ष ठेवून आहे की आमचा कृषी विभाग बारकाईनं लक्ष ठेवून आहे आणि त्याच संदर्भामध्ये माझ्या माहितीप्रमाणे जिथं कुठं पंचनामे होण्याची गरज आहे, जिथं कुठं शेतकऱ्याला ताबडतोब सहकार्य करण्याची गरज आहे, त्या प्रकारे हे आमचं महायुतीचं सरकार प्रयत्न करतं आहे. आम्ही सगळेजण तिथं लक्ष देतो आहे. विभागीय आयुक्तांना आणि जिल्हाधिकारी महोदयांना पण सूचना दिलेल्या आहेत की तसं नुकसान झालं तर वरच्या आदेशाची वाट न बघता ताबडतोब पंचनामे करा. राष्ट्रवादी का आम्ही आमच्या पक्षात काय करावं हे बाकीच्यांनी फुकटचा सल्ला द्यायची गरज नाही. त्यांनी त्यांच्या पक्षाचं बघावं. काही काय झालंय, काहींना असं वाटायला लागलं की आपण फारच मोठे नेते झालो आणि सगळा मक्ता त्यांनाच दिलाय महाराष्ट्राचा, असं वागायला लागलेत काही जण. ठीक आहे, जसा त्याचा तो अधिकार आहे, परंतु त्याने आपला पक्ष सांभाळावा, इतर पक्षांच्यामध्ये नाक खुपसायचं कारण नाही. धन्यवाद. तर पावसासंदर्भात सुद्धा अजित पवारांनी माहिती दिलेली आहे. पावसाअभावी पिकांचं नुकसान होण्याची काही ठिकाणी शक्यता होती, तर निधी संदर्भात सुद्धा आढावा घेण्याचं अजित पवार